नमस्कार, मी डॉक्टर धनश्री पाटील. आम्ही कोल्हापुरी लय भारी या रेसिपी चॅनलमध्ये आज आपलं स्वागत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्याला 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बऱ्यापैकी राष्ट्रीय सणाला ही जिलेबी आणि त्याच्याबरोबर मसाले भात ही रेसिपी प्रत्येक घरोघरी असते. त्या दृष्टीने मी आज व्हेज बिर्याणी आपल्याला कशी करायची ती दाखवत आहे. व्हेज बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाज्या बघू. बऱ्यापैकी आपण आता मार्केटमध्ये ज्या ताज्या भाज्या उपलब्ध असतील त्या घ्यायच्या आहेत. मला उपलब्ध झालेल्या भाज्यांमध्ये शेवग्याची शेंग मी घेतलेली आहे, कोबी बारीक चिरून घेतलेला आहे, त्यानंतर कांद्याची पात घेतलेली आहे, फ्लावर घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, त्यानंतर वांगी एक बाऊल आणि टमाटो एक बाऊल. ह्या भाज्या तुम्ही बघताय बऱ्यापैकी पिवळ्या रंगाच्या दिसतात. माझ्या एका पेशंटने मला शंका विचारलेली. तर ह्या भाज्या मी जेव्हा रासायनिक पेस्टिसाइड्स इथं वापरले असतील त्यावेळी ह्या भाज्या बऱ्यापैकी मी खायचा सोडा, मीठ आणि हळद यामध्ये मी त्या धुवून घेते, त्यामुळे त्या पिवळ्या रंगाने दिसतात आपल्याला. एक छोटा बटाटा आहे सालीसहित चिरून घेतलेला, त्यानंतर ढबू मिरची आहे लांब लांब चिरून घेतलेली, भरपूर असं तूप आहे, 2 चमचे दही, केशर दुधामध्ये भिजत घातलं आहे आणि वाटाणा, त्यानंतर 4 मोठे चमचे व्हेज मॅजिक मसाला. याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. एक 20 ते 25 छोटे छोटे काजूचे तुकडे, 2 मोठे चमचे आले लसूण पेस्ट, 2 छोटे चमचे खवा. आता आपण खडे मसाले पाहू. त्यामध्ये बघा समोरच्या बाजूला 5 ते 6 तमालपत्र आहेत, त्यानंतर नेहमीचे आपले जिरे 1 ते 1.5 चमचा आहेत, त्यानंतर बारीक जे दिसत आहे ते शहाजिरे ते 1 चमचा आहेत, 10 ते 12 मिरी आहेत, 4 ते 5 दालचिनीचे तुकडे आहेत, 3 हिरवी वेलची आहे, 1 मसाला वेलची आहे, 1 जावित्री आहे, 7 ते 8 लवंग, 2 बदाम फूल आणि 3 छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या. त्यानंतर अर्धा किलो दिल्ली राईस मी घेतलेला आहे. तो स्वच्छ 3 वेळा धुवून घेतलेला आहे. तांदूळ आणि भाज्यामध्ये तांदळापेक्षा भाज्या ह्या दुप्पट प्रमाणात, म्हणजे अर्धा किलो तांदूळ असेल तर साधारण 800 ते 900 ग्रॅम आपल्या सर्व भाज्या मिळून झाल्या पाहिजेत. प्रथम आपण भात शिजवून घेऊ. त्यासाठी मातीच्या भांड्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे आणि त्याचबरोबर 1 मोठा चमचा देशी गाईचं तूप मी घेतलेलं आहे, घरी बनवलेलं साजूक तूप, ते घालायचं आहे. आणि हे 2 विरघळून झाले की त्यामध्ये आता आपण खडे मसाले घालणार आहोत. तेल आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत, त्यानंतर त्यामध्ये तमालपत्र आपण टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर मिरी ती टाकून चांगली भाजून, त्यानंतर जिरे आणि शहाजिरे हे दोन्ही मसाले आपण भाजून चांगले हलवून घ्यायचे आहेत. त्यानंतर जो आपण तांदूळ धुवून ठेवलेला तो त्यामध्ये मसाले चांगले भाजले की त्यात तो तांदूळ टाकून चांगला हलवून भाजून घ्यायचा आहे. तांदूळ भाजल्यामुळे काय होतं, त्यातील स्टार्चचं प्रमाण कमी होतं आणि हा तांदूळ पचायला हलका जातो. यानंतर आपण जे खडे मसाले आहेत, दालचिनी, वेलची, जावित्री, बदाम फूल, हे सर्व इतर मसाले आपण थोडे हलकेसे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर आपल्याला चांगला मिळेल. आणि मग हे जे तांदूळ आपण भाजत आहोत त्यात हे परत
दुसऱ्या बाजूला आपण जो भात शिजत ठेवलेला होता तो मध्ये मध्ये असं जरा हलवून घ्यायचा आहे. कांदा जो आपण भाजायला ठेवला होता त्यातला थोडा काढून घेतलेला आहे आणि थोडा त्यात ठेवलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून ती चांगली भाजून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आता आपण त्यामध्ये भाज्या टाकायच्या आहेत. ज्या भाज्या शिजायला जरा जास्त वेळ लागतो अशा भाज्या साधारण फ्लावर, कोबी आणि ढबू मिरची, ह्या ज्या जाड आहेत भाज्या शिजायला कठीण आहेत त्या प्रथम आपण टाकून घेणार आहोत. मातीच्या भांड्यात शिजवल्यामुळे काय होतं, ज्या भाज्यामध्ये जो ओलावा असतो त्या ओलाव्यामध्येच त्या भाज्या शिजून निघतात. अशा वेळी तुम्ही जाड बुडाचं एखादं पातेलं सुद्धा घेऊ शकता. भाज्या आता आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत. आता आपण बिर्याणीचे लेयर्स कसे टाकायचे ते पाहू. इकडे भाज्या शिजेपर्यंत आपला भात मंद आगेवर शिजलेला आहे. तो आपण त्यातलं आता एक्स्ट्रा जे पाणी होतं ते अशा प्रकारे आपण निथळून घ्यायचं आहे. आणि आता बिर्याणीचे आपण लेयर्स टाकायला घेऊ. हंडीमध्ये लेयर्स देऊन झाल्यानंतर आपण कोळसा फुलवून घ्यायचा आहे दम देण्यासाठी. आता आपण ही हंडी मंद आचेवर गॅसवर ठेवून द्यायची आहे आणि एक अर्धीशी वाटी तूप एका वाटीमध्ये घेऊन ती भातामध्ये अशी चांगली रोवून द्यायची आहे. आणि गरम केलेला जो फुललेला कोळसा होता तो त्यात टाकून त्याच्यावर केळीचं पान ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीनं त्याला दम द्यायचा आहे. दम दिल्यानंतर 10 मिनटं अशा पद्धतीनं गॅसवर मंद आचेवर ही ठेवून द्यायची हंडी. आणि चांगला भात मुरल्यानंतर ही व्हेज बिर्याणी आता आपण केळीच्या पानात काढून घेणार आहोत. केळीच्या पानामध्ये पॉलिफिनॉल्स नावाचा जो घटक असतो तो कॅन्सर प्रिव्हेंटिंग असतो, जो ग्रीन टीमध्ये पण जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर पदार्थाला एक चांगली वास आणि चव केळीच्या पानामुळे येत असते. अशा पद्धतीनं व्हेज दम बिर्याणी आपण नक्की ट्राय करा. आपल्याला कशी वाटली ते कमेंट करा आणि माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.